नमस्कार. आपण आज या व्हिडिओत उज्जैनचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. उज्जैन हे मध्य प्रदेशमधील एक शहर, तेथे महाकालेश्वर नावाचे ज्योतिर्लिंग आहे. उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जे सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे अतिशय खास ज्योतिर्लिंग आहे. महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणतात. शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनचे महाकाल मंदिर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे. भगवान यमराज दक्षिण दिशेला आहेत, ज्याला कालचा स्वामी देखील म्हणतात, म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकाल मंदिर देखील म्हणतात. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हजारो वर्षे जुने आहे. या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्यने त्याच्या कारकिर्दीत केला होता असे म्हणतात. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग 3 भागात विभागलेले आहे. खालच्या भागात महाकालेश्वर, मधल्या भागात ओंकारेश्वर आणि वरच्या भागात श्री नागचंद्रेश्वर मंदिर आहे. श्री नागचंद्रेश्वर शिवलिंग फक्त नागपंचमीच्या दिवशीच दिसते. या दिवशी नागचंद्रेश्वर शिवलिंगाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येतात. आता जाणून घेऊया एक पौराणिक कथा. शिवपुराणात या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे वर्णन आले असून याबद्दलची कथा देखील सांगितलेली आहे. या कथेनुसार एकदा श्री विष्णू, भगवान शंकर तसेच सृष्टीनिर्माते ब्रह्मदेव हे तिघे एकत्रित गप्पा मारत बसले असता महादेवाच्या मनात एक विचार आला. त्याने श्री विष्णू व ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यायचे ठरवले. या कारणास्तव शंकरांनी त्या दोघांना सृष्टीतील प्रकाशाचा एक स्तंभ देऊन प्रकाशाचे अंतिम टोक कुठे आहे असा प्रश्न विचारला. ते अंतिम टोक शोधण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना या टोकाचा काही शोध लागला नाही. त्यामुळे त्या दोघांपैकी शेवटी थकून श्री विष्णुदेवाने महादेवापुढे आपली हार मानून ते शांत बसले. परंतु मला या प्रकाशाचे अंतिम टोक सापडले आहे असा खोटा दावा ब्रह्मदेवांनी केला. हे ब्रह्मदेवाचे खोटे उत्तर ऐकून भगवान शंकराचा राग अनावर झाला व त्यांनी ब्रह्मदेवास शाप दिला. ते ब्रह्मदेवास म्हणाले की तुम्ही जरी या सृष्टीचे निर्माते असला तरी सुद्धा आजपासून या पृथ्वी तलावर तुमची कोणी पूजा करणार नाही. या जगतात फक्त श्री विष्णूची पूजा केली जाईल. हा शाप ऐकून ब्रह्मदेवाने शिवशंकर यांना माफी मागितली आणि ते म्हणाले, माझी चूक झाली, त्यामुळे मला या शापातून मुक्त करा. ही ब्रह्मदेवांची विनंती पाहून भगवान शंकर त्या स्तंभात स्वतः प्रगटले. पुढे या स्तंभाचे शिवलिंग निर्माण होऊन तेच आज महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून उदयास आले. याच महाकालेश्वर शंकरास महाकाल म्हणून ओळखले जाते. हेच महाकाल उज्जैन नगरीचा राजा या नावाने प्रचलित आहे. या मंदिरात गणेश, पार्वती आणि कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा पण आहेत. दक्षिण दिशेस प्रिय नंदी स्थापित करण्यात आला आहे. तसेच येथील भस्म आरती देखील खूप प्रसिद्ध आहे. मंदिर हे पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत उघडे असते. शक्तिपीठांमध्ये 18 शक्तिपीठांपैकी हे एक मानले जाते. येथे मनुष्याच्या शरीरास आंतरिक शक्ती मिळते. 12 वर्षातून एकदा होणारा कुंभमेळा देखील उज्जैन येथेच भरतो. जय महाकाल. धन्यवाद.